आज नवीन एक्सपिरियन्स काहीतरी घ्यायचा ठरवलं आणि हा जो मित्र आहे यांनी गावामध्ये मेंढ्या घेऊन आलाय आणि ह्याच्याकडे कमी जास्त 250-300 मेंढ्या आहेत आणि यांचं जीवन काय आहे आपण जाणून घेऊया. मित्रा, तुझं गाव कोण? आमचं गाव बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुका सहस्रमुळी गाव आहे. आणि तुझं नाव काय आहे? योगेश महादेव हाके. आता हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करता, मेंढपाळ? या पूर्वीपासून चालू आहे आजपर्यंत, आता पिढ्यानपिढी. पिढ्यानपिढीपासून आहे. हां, तर चालवतं अजून सध्या आम्ही चालू राहिलो आता. हां, तर आता तुम्हाला इकडे यायला किती दिवस लागले तुमच्या गावापासून? गावापासून समज आम्ही कमी जास्त 6 ते 7 महिने हो राहिलो इकडेच आहे गाव सोडून. आता तुम्ही राहता कुठं आता? आता राहता इथे इथं नदीपाशी गावाचं. आता राहायचं कुठं, म्हणजे तुमचं राहायचं राहायचं नाही, आम्ही बरसातभर असंच जिथं जागा भेटेल तिथं राहतं. राहत असतो बरसात. जिथे मुक्काम दिवस गेला ते संध्याकाळी मुक्काम केला, दुसऱ्याशी चालले. आता तुमच्यासोबत राहायला कोण कोण, तुम्ही कोण कोण आहे? पूर्ण आहे फॅमिली आता सगळी फॅमिलीच आहे सोबत. सोबत आहे. हो. आता तुमच्या लहान लहान मुलं जे आहेत ते शिक्षण घेतात का नाही घेतात? घेतात ना, आता आई आजी वडील राहतात घरी, अजून लहान लहान सध्या तर काही घरी राहतात, काही मग सोबत येतात आमच्या बाकीचा परिवार, मुलं राहतात शाळेत समोर. आता तुम्ही जिथं पडीक रान आहे, पडीक जमीन आहे, त्या जमिनीत तुम्ही मेंढ्या चारता, पण तुम्हाला कधी कधी त्रास पण होत असेल ना? भरपूर त्रास होतो. त्रास काय आता दररोज मी सकाळपासून उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत त्रासच राहतो. आता कसे लोक चांगले राहतात, काही लोक वाईट राहतात. चालू वाटाणा लोक त्रास देतात. म्हणजे काही चांगले काही वाईट भेटतात. येतात. पण आता तुम्हाला वाटतं का हा व्यवसाय छान आहे, यामध्ये प्रॉफिट आहे, किंवा हा व्यवसाय तुम्हाला करू वाटतो का मनापासून? करू वाटतं, पण आता मजबुरी पहिल्यापासून चालू आलेलं आहे आता, त्यामुळं करणे. आता जास्त वेळ दिवस काय टिकत नाही, झालं 5-10 वर्षामध्ये संपतो आता विषय. आणि येणारी पिढी हा व्यवसाय चालू ठेवील का तुमची? नाही चालू ठेवता, आम्हीच कंटाळलो आता. येणारी पिढी काय टिकणार याच्यात. आता तुमच्याकडे किती मेंढ्या आहेत सध्या? आता आहे समज 250-300 जनावर आहेत आमच्याकडे सध्या. आता एवढं सांभाळणं तुमच्यासाठी कठीण गोष्ट आहे, पण आता तुम्ही कसं मॅनेज करता? आता ते दररोजची सवय लागून जायला, त्यामुळं काय नाही वाटत आता. आता खरी गोष्ट सांगायची म्हटलं तर पावसाळा चालू आहे, यांना जिथं जागा भेटेल तिथं राहतात, जिथं असेल तिथं हे खोपी बनवणं, शेड टाकणं आणि तिथंच राहणं. खाली चिखल असो, लाईटची सोय नाही, लाईटची सुविधा नाही, तरी यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय आहे. आणि जीवन म्हणजे कठीणाई पूर्ण जीवन आहे, सोपं जीवन नाही. जिथे जागा भेटेल तिथं राहायचं आणि जे खायला भेटेल ते खायचं. कोण काय म्हणतो, कोण काय बोलल याची काही हमी नाही देऊ शकत, कारण कोणी लोक चांगले असतात, कोणी लोक वाईट असतात, कोणी चारू देतं, कोणी नाही चारू देत. खूप कठीणाईभरं जीवन आहे आणि संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो. आणि यांच्या म्हणण्यानुसार हा व्यवसाय यांच्या पिढ्यानपिढी चालत आलेला आहे, पण यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हा केला, पण आमची येणारी पिढी ही करणार नाही. आणि खरंच सांगायचं म्हटलं तर शिक्षण पण महत्त्वाचं आहे आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला जी विरासत दिली ती पण ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण कितीही मोठे झालो तर आपले पाय जमिनीवरच राहायला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो. आणि शक्य असेल तेवढं लोकांनी यांना सहकार्य करा, कारण हे असंच घरदार सोडून आलेले नाहीत, मजबुरीमध्ये आलेले आहेत आणि यांचा व्यवसाय हे करतात. खरंच कोणाच्या पिकाचं नुकसान नाही व्हावं याची पण काळजी तुम्ही घ्यावी आणि लोकांनी पण जास्त त्रास देऊ नये. जिथं चान्स भेटेल तिथं आपण पुण्याचं काम करावं, हीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी आहे. मित्रा, काही अडचण आली तरी आम्हाला सांगत जावा, काही अडचण नाही.